नाही, लेट झालोच नाही. माझ्या 5 वर्षातले किमान 70-80 आंदोलन आहे. ते तुम्हाला माहीत पडले नाही, हे माझं दुर्दैव आहे. मी इथून दिल्लीला गेलो शेतकऱ्यासाठी, ते तुम्हाला माहीत पडत नाही ना, गरिबाचे आंदोलन माहीत पडत नाही. राज्यव्यापी फक्त प्रहार. मला वाटतं ते क्रांती चौकातून आम्ही विभागीय आयुक्त 1 ते 1.5 लाख लोकसंख्या एकूण आंदोलकाची राहील. येणाऱ्या विधानसभेसाठी कसं बघता तुम्ही? विधानसभेत आम्ही मगाच सांगितलं का विधानसभेमध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण सरकारनं केली, घोषणा केल्या, शासन निर्णय जर काढले तर बच्चू कडू स्वतः लढणार नाही. भाजप शिवसेनेला ते सीट देऊन देईल पूर्ण केल्या. तर नाही केल्या तर मग ते मुद्दे घेऊन लढल्याशिवाय राहणार. आम्ही तिसरी आघाडी आम्ही मानत नाही. शेतकरी शेतमजुराची आघाडी राहील. माझ्याकडे तुम्हाला मी 10 डाव सांगतोय. दिव्यांग मंत्रालयातला अभियान मला पुन्हा सांगतोय, अभियानाचा अध्यक्ष आहे. अभियान म्हणजे काय? मला अभियानामध्ये काय दिलेलं आहे का तुम्ही जिल्ह्याला जायचं, मेळावे घ्यायचे, कागदपत्र जमा करायचे, जमा करून ते शासनाकडे पाठवायचे. रबर स्टॅम्प चालू वापर. आता आम्ही विभागीय आढावा घेतलेला आहे. एकूण माझ्याकडे आता जे काही 15-20 जिल्हे मी फिरलो, तर त्यामध्ये किमान 70-80 हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्याच्यातला एक निर्णय भाग करायला लावला, कारण सगळ्या तक्रारी ह्या घरकुलाच्या होत्या. 30 ते 35 हजार तक्रारी घरकुलाच्या होत्या. आणि मग ते रेटून आता घरकुल योजना धर्मवीर संभा दिघे, आनंद दिघे ही घरकुल योजना दिव्यांगासाठी आपण मंजूर करून घेतली. ते त्या अभियानाचंच फलित आहे, कारण येणाऱ्या तक्रारीची संख्या ही घरकुलाची जास्त होती. आणि मग तो आढावा आम्ही सरकारला दिला. पूजा खेडकरने 2 दिव्यांग प्रमाणपत्र लागले, तुम्ही कसं त्याला आम्ही 15 दिवस वाट पाहणार, नाहीतर जे संबंधित अधिकारी आहे त्याला बच्चू कडू प्रहारच्या स्टाईलने तडाखा देणार. आम्ही स्वबळावर लढायची एवढी ताकद नाही. शेतकरी शेतमजुरांना घेऊन लढू. लढणार फक्त नाही, एवढी दळाची ताकद नाही आमची. जे ताकदवर पाहू. प्रहार म्हणून तर एकटे लढणार ना, पक्ष म्हणून? हा, एकटेच. वाव, काऊन देणार नाही? द्यावच लागेल सगळे भागात. जाधव साहेबांची अजून तयारी झाली का नाही मला माहित नाही, विचारून सांगतो. दोन मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ जवळून पाहिला, समर्थन पण दिलं होतं. कोणते मुख्यमंत्री तुम्हाला चांगले वाटतात? एकदम बेस्ट. आतापर्यंत 2च नाही, मी अशोकराव चव्हाण पासून मुख्यमंत्री पाहिले, तर आतापर्यंत सगळ्यात बेस्ट हे एकनाथजी शिंदे मला वाटले. माझे व्यक्तिगत मत आहे, सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री